आता लॉकडाऊनने आपल्याला एक गोष्ट शिकवली, की हं, वर्क फ्रॉम होम. हं. तर वर्क फ्रॉम होमसाठी आत्ता काही ऑप्शन्स आहेत का बंद झाले आता आय-टी सेक्टरमध्ये? ना के बराबर आहेत. ज्या ठिकाणी एक्सपिरियन्स लोकं आहेत, की ज्यांचं 4-5 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. ज्यांचे बेसिकली ई-एम-आय चालू आहेत, की बाबा मी जर काम नाही केलं, पगार नाही तर ई-एम-आय बाउन्स होईल. आता हे लोकं घरं घेऊन बसलेत, गाड्या घेऊन बसलेत. यांना काम करणंच करणं त्यांना ते डिसिप्लिन त्यांच्या ई-एम-आयमुळे आलेलं आहे. किंवा त्यांना माहिती आहे, की हा जॉबच एकमेव गोष्ट आहे, की ज्याच्यामध्ये मी स्विच करायचं पण करेज नाही ठेवू शकत. म्हणजे होतं ना, की एक 8-9 वर्षानंतर एक स्टॅबिलिटी येऊन जाते, की मला स्विच नाही करता येणार आहे. त्या लोकांसाठी तिकडे वर्क होतंय. पण फ्रेशरसाठी वर्क फ्रॉम होम अजिबात राहिलेलं नाही. आणि ओके. माझं पर्सनल ओपिनियन हे आहे, की जर आपल्याला डेव्हलप व्हायचंय ना सर, ॲज अ झिरो पासून आय-टीमध्ये, तर आपण गेलं पाहिजे ऑफिसमध्ये. आपण सीनियर सोबत कम्युनिकेट केलं पाहिजे. 4 लोकांमध्ये बसलो पाहिजे. कारण भाषा ही अशीच तर शिकली जाते ना. बिहेवियर असंच तर डेव्हलप होतं ना. सो माझं पर्सनल ओपिनियन हे आहे, की वर्क फ्रॉम होमवरती रिलाय राहू नका. अजिबात राहू नका. कारण वर्क फ्रॉम होममध्ये पगारही जेमतेम भेटणार आहे ॲज अ फ्रेशर. कारण समोरचा बोलतोय ना, की "अरे तू कोल्हापूरमध्येच राहणार आहे, तर तुला कितीकसा खर्च येणार आहे. त्यापेक्षा कर तू 12,000 वरती. तुम्हाला परवडणार असेल तर नक्कीच करा." पण त्याऐवजी जर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ₹25,000 भेटणार असेल, जाऊ द्या ₹10,000-12,000 खायला राहायला. पण बाकीचं आपल्याला भेटणार आहे, पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे. काहीतरी आपण स्ट्रगल करून काहीतरी एक चांगली पर्सनॅलिटी बनवणार आहे, तर आपण त्याला प्रिफरन्स दिला पाहिजे.